सोबत असं होतं का हो, एक वर्ष माहेरी जाता येत नाही आणि माहेरी जायची वेळ आली की सासर सोडवत नाही. एकदा माहेरात मन रमलं ना परत सासरी येऊ वाटत नाही. माझ्यासोबत तर हमखास असं होत. आज ना सकाळी उठल्याच हे काम केलं. रात्री मी ना डोश्यासाठी तांदूळ भिजत घातले होते. म्हटलं चला ते मिक्सरला बारीक करून घेऊया. रेडीमेड पीठ खायची सवय झालेली असली तामझाम नको वाटतात. डोश्याचं पीठ घरी तयार करायचं म्हटलं की असला राडा होऊन जातो माझ्याकडे. असं बोलतात ना कष्टाचं फळ चांगलं असतं, तर बघूया ह्याचं फळ कसं भेटतंय ते. डोश्याचं बॅटर तर मस्त दिसतच होतं. माहेरी जायचं होतं म्हटलं चला माहेरी जायची तयारी करूया. यावेळी सासूबाईंच्या साड्यावरती डाका टाकून बघूया. तरी तुम्ही बघत होते कोणती साडी घालायची, तर माझ्या पप्पाने सासूबाईंना साडी घेतली होती, ती मला छान वाटत होती. म्हणलं चला हेच घालूया. आणि एक चांगली गोष्ट असते की आमच्या दोघींना पण आमच्या एकमेकींचे ब्लाउज बसतात. माझा हा व्हिडिओ बघितला त्यांना समजणारच आहे मी कोणती साडी घेतली ते. तर इथे मी सगळ्या माझ्या कपड्यांची पॅकिंग करत होते. थोडं आठवलं तेवढं सामान तर घेतलं मी. त्या डोश्याच्या पिठाचा आज तर काही उपयोग होणार नव्हता, कारण आम्हाला एका ठिकाणी जेवायला बोलवलं होतं. म्हणलं चला उद्या सकाळीच ह्याचा कार्यक्रम करूया, तो पण फ्रीज मध्ये ठेवून टाकलं. नंतर आम्ही जेवण वगैरे करून आलो आणि ते नवरबाला पण जेवण घेऊन आले होते. तर असं होतं माझा मिनी ब्लॉग. बाय.